आज एका वेगळ्या ठिकाणी आली आहे. तुम्हाला घेऊन जाते आणि सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कारण गणेशोत्सव आहे म्हटलं काहीतरी स्पेशल होणारच आहे. चला. सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी सुरू होणार, पण आमच्या इथे अनंत चतुर्थीचं वातावरण असतं. कारण हां, एकही गणपती कारखान्यात नसतात. अगदी. आम्हाला माहिती होतं कारखान्यात आलो की इथे हा गणपती होता, इथे हा होता. आता ते फिलिंग असतं. मग ते मी 2 आठवडे तर गणपती कारखान्यात पाय पण ठेवत नाही मला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्त्या घरी विराजमान होतील. त्याची मनोभावे पूजा केली जाईल. पण या सगळ्यात ना मला बाप्पांच्या विविध मूर्त्यांचं खूप कुतूहल असतं. म्हणजे कुठेही मी गेले की मी बाप्पाची मूर्ती कशी आहे, ही कशी साकारली असेल याबद्दलचं कुतूहल मला कायम असतं. अनेक सेलिब्रिटींच्या घरी मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं जाते आणि अनेकदा अशा काही मूर्त्या मी बघितल्या ज्यानं माझी उत्सुकता वाढली की ही मूर्ती नेमकी कुणी साकार केली असेल. तर मला नाव कळालं विशाल शिंदे यांचं आणि मी या वर्षी त्यांच्या लोअर परेल मधील त्रिमूर्ती स्टुडिओमध्ये दाखल झाले आणि मी इथे आल्यानंतर त्याच मूर्त्या इतक्या विविध पद्धतीनं साकारल्याचं मला दिसतंय. आता इकडे बघताय तुम्ही की गजमुखाची ही प्रतिकृती असलेली मग हा छोटा मूषक असेल पांढऱ्या रंगाचा अगदी खराखुरा असा वाटणारा, किंवा मग हे इतके खरेखुरे वाटणारे हे डोळे बाप्पाचे भाव असतील इतक्या सुंदर पद्धतीनं साकारल्या जातात आणि अशा असंख्य मूर्त्या या स्टुडिओमध्ये आहेत. विशाल शिंदे यांच्याशी मी गप्पा मारणार आहे, या सगळ्या त्यांच्या प्रोसेस बद्दल प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहे. पण तुम्हाला मी विविध मूर्त्या दाखवते. या. विशाल यांच्या मूर्त्यांची वैशिष्ट्य किंवा त्याची खासियत म्हणजे की बाप्पाचे डोळे अतिशय खरेखुरे वाटणारे, रिअलिस्टिक वाटणारे असे बाप्पाचे डोळे ते रंगवतात आणि त्या मूर्तीला एक वेगळं तेज जे आहे ते त्यामुळे मिळतं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बाप्पाच्या मूर्त्यांना खळी असते आणि तो बालगणपती बघणं खूप महत्वाचं ठरतं. यावर्षी काय काय मूर्त्या त्यांनी साकारल्यात त्या बघूयात आपण. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडे आपण आलो ना आणि त्रिमूर्ती स्टुडिओमध्ये इतक्या सुंदर देखण्या बाप्पाच्या मूर्त्या म्हणजे अर्थात सुरुवातीला म्हटलं तसं ते डोळे किंवा बाप्पाची खळी असेल. खूप खूप स्वागत आहे खरं तर. आणि दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते तुमच्या मूर्त्या. विशेष करून मी अनेक कलाकारांच्या घरी जेव्हा बाप्पाचं दर्शन घ्यायला जाते तर तेव्हा अनेकदा मला अशा मूर्त्या दिसल्या की मी विचारलं त्यांना की कोण आहे मूर्तिकार, तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं. तर मग तो शोध सुरू झाला आणि मी आज तुम्हाला भेटते. पण कोणकोणत्या कलाकारांकडे आपल्या मूर्त्या जातात? कोणकोणते? मला वाटतं केदार शिंदे असतील. केदार शिंदेकडे असते माझी एक. असं कलाकार म्हणजे आधी होते ते एक म्हणजे सुरुवातीला ते म्युझिशियन आहेत, हिंदी त्यांचं भाऊ आहेत. ओके. ते आता नाव आठवून ते होते. बिजू माने यांच्याकडे पण जातात. बिजू मानेकडे आधी असायचे, आता नाहीये. हा. ते कस्टमाइज लागते त्यांना, त्यामुळे ते बरं. ते होते. केदार शिंदेकडे आहे आता बरं, तिथे आहे. बरं, बरं. अनेक कलाकारांच्या घरी जेव्हा बघितलं नंतर हम्म. त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात जेव्हा जो कोणी तुमच्या मूर्त्या त्यांच्या घरी घेऊन जातो? कारण हम्म. येणारे दर्शनाला येणारे प्रत्येक भाविक त्या मूर्तीचं आणि त्या कलेचंही कौतुक करत असतात. हम्म. त्यावेळेस ती काय ते प्रतिक्रिया? आता आपली मूर्ती बघितल्यावर लोकांना असं वाटतं जिवंत गणपती घरी आल्यासारखं वाटतं. मग तो हो. लगेच कनेक्ट होतो ना. म्हणजे हो. तर त्यांना ती त्यांची भावना अशी असते की हा गणपती म्हणजे विसर्जन करायला त्यांना खूप जीवावर बोला असं हा. विसर्जन करावं असं वाटत नाही ती त्यांना. मूर्ती आणि कायम घरात हा राहावी काय असं तो ते वाटत असेल. आनंद देणारा हे आहे ना तो फॉर्म. अगदी, अगदी. तो आयुष्यभर असावा, म्हणजे शेवटपर्यंत आमच्याकडे पण. पण गणपतीच्या चेहऱ्यावर हम्म. काय भाव असतील याबद्दल
कसा विचार केला जातो जेव्हा तुम्ही मूर्ती तयार करता? नाही, मेन आता मी गणपती बनवताना मी आता जे चा स्टुडंट आहे. जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून शिक्षण घेतलेलं आहे. हो. त्यामुळे या फॉर्मला मी ह्या गणपतीच्या म्हणजे जरी तो देव असला तरी तो एक आर्ट फॉर्म म्हणून ट्रीट करतो मी त्याला. अगदी. म्हणजे रंगसंगती आली त्याच्यात. बरंचसं काही त्याचे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. मग चेहऱ्याचा भाव म्हणजे कसा, पहिला आपण जो श्रोता असतो किंवा जो कोण बघणार असतो गणपती बघायला येतो, तो पहिला कनेक्ट होतो डायरेक्ट चेहऱ्यावर. बरोबर, राईट? हो. मग ते प्लेझेंट असायला पाहिजे. तो हसरा दिसतोय, त्याला खळी हां. आहे. मग तेच भाव तुम्हाला रिफ्लेक्ट होणार ना. मग त्याला अगदी. तुम्ही ज्या भावाने तो तुमच्याकडे बघतो तेच भाव तो आनंदात बघतोय, तर तुम्ही पण स्माईल थोडी तुमच्या पण चेहऱ्यावर येणार ना. अगदी, मग अगदी. ते माझं काम करताना ते एक मोठं असतो की तो चेहरा प्रफुल्लित, ओव्हरऑल तो सुंदर फॉर्म दिसला पाहिजे. हे जेव्हा सुरू केलं तुम्ही, पहिली मूर्ती कशी होती? किंवा पहिली मूर्ती जेव्हा आपण तयार करतो ती आपल्यासाठी स्पेशल असते पहिली तेव्हा म्हणजे आणि इन द सेन्स कधीपासून नाही, आता ह्या सीझनचं बोलताय नाही, की जेव्हा तुम्ही पहिली मूर्ती बाप्पाची बापरे, तयार पहिली केली होती? आधी मूर्ती तर मी लहानपणी म्हणजे बाबा सांगतात ना माहिती की लहानपणी तू खेळायला कमी आणि माझ्या बरोबर जास्त आणि घरातच गणपती बनवायचे बाबा. हो, त्यामुळे 24 तास ते बघणं आलं, मातीत खेळणं आलं. बरोबर. मी वयाच्या 6व्या म्हणजे 4-5 वर्षानंतर 6व्या वर्षी माझ्याकडे माझ्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल ऑर्डर्स होत्या. हो. वयाच्या 6व्या वर्षी लहान वॉव! लहान मुलं जे दादराखाली वगैरे कुठे बसवतात गणपती, हां, हां, तर हां. त्यांच्या मूर्त्या त्या मी बनवायचो. अरे वाह! बाबा मोठ्या बनवायचे आणि मी ते छोटे. मग तिथून सुरुवात आहे ती. तो हां. वयाच्या 6व्या वर्षापासून पहिला गणपती मी त्यावेळी बनवला. हो आणि हे अगदी जिवंत वाटणारे ते जे काही डोळे आहेत, हम्म, ती खळी असेल किंवा बालगणपती, हम्म. हे तुम्ही काय विचार करत होता की अशा पद्धतीनं आपण एक थीम केल्यानंतर, हा. कारण सगळ्यात वेगळी वाटते हम्म, मूर्ती. आपण अनेकदा विसर्जन असेल किंवा बाप्पाचं आगमन होतं तेव्हा लक्ष असतं की मूर्त्या कशा वेगवेगळ्या पद्धतीने, ते खूप आकर्षण असतं. हम्म, हम्म. तुम्ही ही थीम काय विचार करून सुरू केली होती? आता आधी कसं मी बाबांबरोबर काम करायचो, ते पारंपरिक आमच्या बाबांचं काम पारंपरिक पद्धतीचं होतं. हम्म. त्याने असं कुठं शिक्षण घेतलेलं नाही, ते होय. उपजत आहे त्यांना. हो. म्हणजे मिलमध्ये कामाला होते आणि ते सांभाळून गणपतीचा व्यवसाय करायचे. हो. मोजक्यात 50 एक मूर्त्या बनवायचे. तर ती ती जुनी पद्धत, पारंपरिक पद्धत. बाबा आमचे 50 50 म्हणजे 1950चा जन्म आहे. त्या हो. काळातलं जे काम त्यांनी बघितलं ते काम करायचे. बरोबर. माझ्यावर पण तेच संस्कार होते सुरुवातीला. आणि जसं मी म्हटलं की मी जे मध्ये शिक्षण घेतलं, मग त्याच्यानंतर तो चेंज आला. हो. मग त्याच्यावर मी बोललो ना जसं या आर्ट फॉर्म म्हणून ट्रीट करतो याला. हम्म. मग ते बालरूपात म्हणजे तो थॉट तुझा आर्टिस्टिकली थॉट प्रोसेस सुरू झाली बरोबर. की बालरूपात जर म्हणजे लहान मुलाच्या रूपात गणपती दाखवलं तर कसं वाटेल. मग त्याचेच काही स्केचेस करायचो. मग ते लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मग कशा असतील, मग त्याला सोंड लावायची. मग तो हा. ऍक्टिव्हिटीज करताना तो आणखीन गोड वाटायला लागला. हो. मग लोकांना ते खूप आवडायला लागलं. हम्म. तो हळूहळू हळूहळू तेच जास्त पॉप्युलर व्हायला. मग ते तुम्हाला मार्केटमध्ये जे दिसतात बाल स्वरूपातल्या हो, मूर्त्या, हो. मग ते जास्त आहे ना. ते खळी, आता आमच्या घरात सगळ्यांना खळी आहे. मला आपल्या हां. बाप्पाला पण खळी दाखवूया, कारण खळी खूप हो. कमी लोकांना. खरं हां, हा, खळीवाले बाप्पा असे फार हा. मग आपण ते बघत खळी नाही. जास्त हसरा वाटतो तो, अगदी. प्रफुल्लित वाटतो. मग ते चेंजेस केले, कलर स्कीमचे चेंजेस केले, एनाटॉमी जास्त नॅचरल, बॉडी कलर बघा तुम्ही असं जिवंत हं. वाटतात. बरोबर. मग त्यामुळे लोकांना ते खूप आवडायला लागले. आणि विशेष करून तुमच्या मूर्तींचं आकर्षण असतं ते डोळे. इतके जिवंत वाटणारे, हम्म, म्हणजे ज्यांच्याही घरी ही मूर्ती जात असेल हम्म. बाप्पाची, तर ते मला वाटतं त्या डोळ्यांकडे बघत असतील आणि मनोभावे त्याची पूजा करत एक्झॅक्टली, असेल. हा. पण ते डोळे साकारत असताना किती किती कालावधी लागतो? एका मूर्तीसाठी तुम्ही जेव्हा ते डोळे हम्म, रंगवता किंवा हा. ते तयार करता? आता ते कसं आहे, आता जसं मी म्हटलं की लहानपणापासून माती माझ्या हातात आहे. बरोबर. मी डोळे पण जवळ-जवळ 5वी-6वी असल्यापासून म्हणजे लहान माझे गणपती डोळे मी काढायचो. पण हं. जसं मोठं होतं तसं फाईन होत जातं ना अजून अगदी, सरावाने. अगदी. मग तसं त्यावेळी वेळ लागायचा. पण आता मी वयाच्या 46व्या वर्षी म्हणजे एवढा अनुभव आलाय की आता एक 10 मिनिटं मला खूप होतात 10 मिनिटं डोळे प्रत्येक काढायला. हा. मूर्तीचे डोळे आणि रंगवायला. त्याच्यात अभ्यास केल्यामुळे म्हणजे माहिती आहे मला कोणत्या कलरनी कोणता फील होतो, केवढी लाईन जेवढ्या लाईनमध्ये एवढा फील आणू शकतो तुम्ही, भाव त्याचे. हो. ते मला आता सरावाने आलेलं आहे. त्यामुळे हं. मला 10 मिनिटं खूप होतात नक्कीच. तो फील. पण ही जी कला आहे, चित्र असेल किंवा मूर्ती साकारणं, याच्यामध्ये ऑब्झर्वेशन खूप असतं मोठ्या प्रमाणात. तर तुम्ही मला वाटतं प्रत्येक आजूबाजूचे ऑब्झर्वेशन आणि त्याच्यातून तयार होणारे, कारण याही वर्षी तुम्ही काही वेगळं त्याच्यात आहे, केलं आहे, असणार. आहे. तर ते सातत्यानं अलर्ट राहणं, ऑब्झर्वेशन करणं, कलाकार म्हणून ते कशा पद्धतीने ती प्रोसेस तुम्ही जेव्हा गणेशोत्सव नसतात, हा, कारण नंतर हा. मूर्ती तयार तुम्ही 2-3 महिने आधी तयारी करता. हम्म. ते सातत्याने कशा प्रोसेस मधून नाही, आमचं जसं मी म्हटलंय ना की मी जे मध्ये शिक्षण झाल्यामुळे एक दृष्टिकोन वेगळा. कलाकार असल्याची भावना आहे. म्हणजे मी स्वतःला असं नेहमी अलर्ट असतो. हम्म. कुठे काही बघितलं तर ह्याला कसं वापरता येईल, हा, आपल्या व्यवसायात, आपल्या कामामध्ये अगदी. कसं वापरता येईल. जरी असं दोघं जर कोण बोलतायत, तर हे त्याचं ते ऑब्झर्वेशन, त्यांची बॉडी लँग्वेज समजलं.
या छोट्या मोठ्या गोष्टी ऑब्झर्वेशन नेहमीच चालू होतं. आपला जो संवाद आहे ना अगदी. याच्यात पण काही ना काहीतरी मला मिळू शकतं आणि ते अगदी. मी याच्यात इम्प्लिमेंट करू शकतो. अरे वाह! तो फील आणू शकतो. त्यामुळे तो रिअलिझम बोलतो ना तसं. तो हो. अभ्यास आहे टोटल म्हणजे वर्षभर चालू असतो तो. कधी ना कधी कुठे ना कुठे काही स्ट्राईक होत आता. हे आमचं गणपतीचं काम वर्षभर म्हणजे दसऱ्याला आम्ही सुरू करतो. बरोबर. मग याची इन्व्हॉल्वमेंट ही आमची वर्षभर असते. हे हं. फायबरचं आमचं युनिट आहे. त्या फायबरमध्ये येऊन थोडं क्रिएटिव्ह नवीन लोकांना काहीतरी लागत असते. हं. मग त्यामुळे आमची ही सतत याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे ते येतच असतं आणि जसं बोललं की वर्षभर कधी रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी मिळतं दिवसभरात आणि अगदी. मी वर्षभर असं मला वाटलं काहीतरी मी स्केचेस करून ठेवतो. मग ते स्केचेस मातीमध्ये उतरवतो. हो. मग हा सराव वर्षभर चालू असतो आमचा. वाह! यावर्षी काय वेगळेपण आहे थोडं जर सांगितलं तर कारण मला वाटतं ते तुम्ही खालचा जो दाखवतो ना काही मी असं पूर्ण आपण दाखवतो मी प्लीज सांगा ना. हां. आपल्याकडे आता माझं कसं असतं, दरवर्षी आम्ही आता आमच्याकडे जवळ 48 की 50 मॉडेल्स आहेत बरं. दाखवायला लोकांना व्हेरिएशन ओके. आणि आम्ही दरवर्षी काय करतो, माघीला आपल्याकडे माघी गणपती पण बसतात मुंबईत जोरात असतात. बरोबर. आमच्याकडे 100-1 मूर्त्या असतात. तर माघीला 2 मूर्त्या ॲड होतात नवीन हं. आणि चतुर्थीपर्यंत 2 मूर्त्या ॲड होतात. दरवर्षी 4 मॉडेल 3-4 मॉडेल तर नक्कीच ॲड होतात. बरं. तर यावर्षी आपल्याकडे 4 मॉडेल नवीन आहे. हे त्यातलं एक नवीन मॉडेल आहे. बरं. हे एक नवीन मॉडेल आहे. हे बघा हे वाह! हे एक नवीन मॉडेल आहे. हे यावर्षीचं एक नवीन मॉडेल आहे. आणि जो काही पांढरा उंदीर तुम्ही हां, हां, हां. इतका खराखुरा वाटणारा असा उंदीर. श्वेतवर्ण बरं. वाह! हे एक नवीन आहे मॉडेल. हे बघा हे उंदीरवाला मॉडेल नवीन आहे. हे एक यावर्षी नवीन हां. मॉडेल. उंदरावर हां, बसलेला हां, बाप्पा. हां. वाह! हे यावर्षीचं नवीन किती गोड. मॉडेल. बघताय तुम्ही इतकं छान उंदरावर बसलेले बाप्पा आणि खळी आणि ते डोळे. वाह! खूपच असं गोंडस रूप आहे. पण ही मोठी मूर्ती मला वाटतं मोठी मोठ्या मूर्ती मूर्त्या तुम्ही फार नाही, कमी नाही असतात बनवत आहे. तुमच्या. मोठी मूर्ती कसं आमच्या चाळीतला जो उत्सव आहे मी चाळीत राहतो. बरं. त्या चाळीमध्ये सार्वजनिक गणपती बसवतो. सार्वजनिक गणपती आम्ही त्यांना सार्वजनिक गणपती मोठेच असतात ना. हो, हो. तर माझा एक स्टुडंट आहे राज म्हात्रे म्हणून पेनचा. हां, हां. तर त्याने बनवलेली मूर्ती आहे ही. त्याच्या किती गोड आहे. व्यवसायासाठी. ती फक्त मी हं. तिथून मागवली आणि रंगवली फक्त मी बस. अरे वाह! हां. म्हणजे त्याच्यात कलरिंग कमळ केलेलं असेल आहे. हां. हातात, कलरिंग उकडीचा मोदक आहे आणि हां, उकडी जमवत आहेत. सारण पण दिसतंय. उकडीचा मोदक सारण इतका पण दिसतंय. त्याच्यात हां. रिअलिस्टिक तोच अभ्यास अप्रोच आहे आहे. ना त्यामुळे ते त्यासाठी तुम्ही लोकं येता ॲक्चुअली ते. हां. हे मला वाटतं ही हां, खालची ही फायबरची बैठक. मूर्ती आहे. हं. कायमस्वरूपी एकाने त्याच्या मंदिरासाठी फायबरची बनवून घेतली आहे. मी जसं सांगितलं ना आमचं फायबरचं युनिट आहे हो. आणि खालचं ओरिजिनल वुडन आहे. जे कोणी मूर्ती घ्यायला येतात त्यांच्याकडनं काय काय पद्धतीची मागणी? त्यांना काही मॉडिफाय करायचं असतं का? किंवा ते आधीच नाही तुम्हाला हां. 2-3 महिने आधी फोन करून सांगतात, की आम्हाला असं-असं बाप्पाचं रूप नाही पाहिजे आधी किंवा कशा पद्धतीनं त्यांचा अप्रोच असतो? 2018 पर्यंत मी वेगवेगळे व्हेरिएशन्स करायचो. मी कस्टमाइज मूर्त्या करायचो. काही कॉन्सेप्ट असायच्या त्याच्यात. पण ते आता हे मातीचं म्हणजे सोशल मीडियावर इको फ्रेंडलीचं एवढं हॅमरिंग होतं की हं, इको फ्रेंडली बसवा मूर्त्या. त्यामुळे मागणी वाढली आहे खूप. हं, आणि ते आधीच्या मूर्त्या हाती असायच्या. मग हाती मूर्त्या वेळ लागायचा. मग एक मूर्ती बनवायला 3-4 दिवस जायचे. हं. आता ही साच्यातली असल्यामुळे एका मूर्तीला 2 दिवस जातात. 2 दिवस. आता मुलं कामाला असल्यामुळे ते मल्टिपल व्हायला लागले. म्हणजे आम्ही मागणी पुरवठा करू शकतो. बरोबर. लोकांना नाहीतर आधी काय व्हायचं, लोकांना 2-2, 3-3 वर्ष नंबर लागायचे. कारण हो. कस्टमाइजला वेळ लागायचा ना. वेळ लागायचा. बरोबर. मग त्यामुळे मोजक्या 250 वगैरे मूर्त्या आम्हाला वर्षभरात करता यायच्या. ते दरवर्षी आमचा आकडा वाढतोय. गेल्या वेळी 400 होते, यावेळी 500च्या वरती गेले. हं, त्यामुळे आम्ही ते कस्टमाइज बंदच करून टाकलं सगळं. हं. जसं म्हटलं ना, की दरवर्षी आम्ही 4 मॉडेल 3-4 मॉडेल तरी ॲड बरोबर. होतात. मग त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी व्हेरिएशन्स आहेत. हं, हं. पण ते एक असतं ना सगळ्या मूर्त्या तयार हं, झाल्यानंतरचं समाधान. ते करत असताना आपली ती रात्रभर जागरण आणि हं, या सगळ्या गोष्टी असतातच. पण त्या सगळ्या मूर्त्या तयार झाल्यानंतरचं काय? कारण मी बघते अनेक तुमचे मित्रमंडळी येतायत इथे हं. आणि ते आमचं मी जसं म्हटलं, की दसऱ्याला आमचं काम सुरू होतं. हं, म्हणजे आमची वर्षभर याची इन्व्हॉल्वमेंट असते आणि जेव्हा काम समाप्त होतं म्हणजे आता आमचा एकच असं त्रिमूर्ती स्टुडिओ असा हा एकच असेल मे बी की जो आठवडा अगोदर 10 दिवस अगोदर आम्ही वाइंड अप झालेलं असतं. आता 27ला गणपती आहेत. बरोबर. आमचं 19ला काम संपलेलं आहे. आता हं, फक्त मूर्त्या जायचं काम चालू आहे. त्यामध्ये ओके. नियोजनबद्ध काम केलं. वर्षभराचं काम पूर्ण नियोजन. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने बुकिंग चालू असतं. हं, एप्रिलला आम्ही बुकिंग घेत नाही. मग वर्षभराचं नियोजन झालं असं एवढ्या एवढ्या मूर्त्या यावर्षी करायच्या. बरं. या तारखेला मूर्त्या रंगकाम संपवायचं. हं, मग त्यामुळे ते कसं तुम्ही आता इथं बघताय एकदम व्यवस्थित टाप-टीप सगळं हो. सगळं नियोजन केलेलं आहे, सगळं पद्धतशीर म्हणजे बरं. आमची कामाची पद्धत आहे. आणि मग तसं ते आणि जसं म्हणता की प्रत्येक मूर्ती तुम्ही बघताय, तर ते प्रत्येक जण आता इथे जे माझे वर्कर्स आहेत, मित्र आहेत, ते काम करताना त्या ह्या टापटीप जागेचं पण रिफ्लेक्शन तुमच्या कामात येतं ना, त्यामुळे हो. काम पण तेवढं स्वच्छ दिसतं.
अगदी. मग ते आमचं ते कटाक्ष असतो की ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे सगळ्या. हो. आणि म्हणजे गणपती जाताना तर ऑब्व्हियसली एक एक गणपती जातो ते फिलिंग खूप असं पण जसं म्हटलं ना की हां. वर्षभर आम्ही पण तेच गणपतीमध्ये घेऊन असतो. जात असताना तेच तुम्हाला ना प्रत्येक वर्ष मूर्तीसोबत एक आठवण हा असते तेच ना, तेच ना की या वर्षभर आमच्या मूर्तीसोबत गणपतीच असतो आम्ही. बरोबर. आता हे जेव्हा मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू बोललो पण आहे की आता बाहेर 27 तारखेला गणेश चतुर्थी सुरू होणार पण आमच्या इथे अनंत चतुर्थीचं वातावरण असतं. कारण एकही हां. गणपती कारखान्यात नसतात. अगदी. आम्हाला माहिती होतं कारखान्यात आलो की इथे हा गणपती होता, इथे हा होता. हां. आता ते फिलिंग असतं. मग ते मी 2 आठवडे तर गणपती कारखान्यात पाय पण ठेवत नाही कारण हां. विचित्र फिलिंग असतं ते. हां, एकही म्हणजे गणपती विसर्जनाला सगळे आम्ही कसे हां, बाप्पाच्या तसं, तसं. विसर्जनाला ते रडतो, ते वातावरण इथे तुमच्यासाठी असतं. ते आमच्या इमोशनल स्टुडिओत ते वातावरण असतं खूप. अरे वाह! पण ही मूर्ती पण एक मला याच्याबद्दलही सांगाल का? वेगळी सगळ्यात हां, ही ती एका मित्रासाठी केलेली आहे. त्याचं ते डेकोरेशन असं पाषाणी पद्धतीचं आहे. ओके. त्यामुळे त्याला तो ग्रेनाइटचा फील दिलेला आहे. बरं, हं. बरं. ती कारण सगळ्यात एक हां, कस्टमाइज नाहीये ही अशी बनवलीच आहे म्हणजे हटके वाटली त्याच्यामध्ये. हं. कलरिंग फक्त वेगळं केलं. वाह! पण ही मूर्ती साकारत असताना सगळ्यात कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला समाधान देणारी असते? एक एक असतं ना आपलं आवडतं काम आपण करतोय आणि हे तुम्ही करिअर म्हणून हेच सगळं आयुष्य म्हणून निवडलेलं हं. असताना त्या मूर्तीमधला एखादा असा क्षण असतो जो समाधानकारक असतो की हे करताना मला खूप असं समृद्ध करणारा अनुभव असतो. ती कोणती गोष्ट असते जेव्हा तुम्ही मूर्ती साकारता? नाही तर मूळ कसं आहे ना, हा मी मगाशी सांगितलं ना, की मी हे एक आर्टिस्ट असल्यामुळे एक आर्ट म्हणून ट्रीट करतो याला. बरोबर. आणि एखादा आता चित्रकार, तुम्ही एखादा नाटककार, कोणीही म्हणजे कलाकार, एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला होतो तर त्याला सुखावतोच ना तो. अगदी. तसंच आहे माझं पण म्हणजे चांगली झोप लागते ना, एखादा एक स्केच जरी चांगलं झालं तरी तुम्हाला चांगली झोप लागते. हं. भेटला आजचा आपला आउटपुट, आजचा मिळालेलं आहे. दिवस वसूल झाला. हां. त्याच्यामुळे प्रत्येक कामाच्या वेळी तसं असतं. मी आता आमच्या इथे प्रोसेस कशी आहे, मी मास्टरपीस बनवतो एक म्हणजे जसं 4 मॉडेल ॲड होतात बोललो ना, बरोबर. एक पहिला पीस मास्टरपीस मला बनवावा लागतो. हं. मग तो मास्टरपीस बनवताना मी अगोदर एक स्केच केलेलं असतं. हं. स्केच केल्यावर ते स्केच जेव्हा मातीमध्ये उतरतं आणि ते मग आपल्याला समाधान देतं ना, बोल हो आपल्याला जसं पाहिजे तसं अपेक्षित काम झालेलं आहे. तसं मिळालं. तो समाधान ॲक्च्युअली इन्व्हॉल्वमेंट आहे, कंप्लीट इन्व्हॉल्वमेंट आहे. हं. तुम्ही जोपर्यंत तुम्ही कंप्लीट इन्व्हॉल्व होत नाही, एकरूप होत नाही, त्याशिवाय ते तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. हं. तो तसं तो ॲक्च्युअली भाव असतो, की एक काम आपलं कंप्लीट झालं, बोला वाह! असं निघालं तोंडातून आपोआप, मग समजायचं थांबायला हो. पाहिजे आता. नक्कीच. पण आपलं आवडतं काम करणं मला वाटतं तेच एक मनःशांती किंवा मेडिटेशन असतं जेव्हा आवडतं काम केलं जातं. तुम्ही मूर्ती करत असताना काय असतं एखादी विशिष्ट जागा किंवा ते असतं ना की एक ॲटमॉस्फिअर झालं की हं, आपण हं, त्याच्यामध्ये हं, 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 गुंतून जातो. तुम्ही हं, कशा हं. पद्धतीनं विशिष्ट जागा असते किंवा काय काय असतं तुमचं? नाही, नाही माझं असं जेव्हा काही नसतं. आता हं, ठरलंय की उद्या गणपती बनवायचा आहे. हं. तर माइंडसेट असतो. बरं. मला पूर्ण माइंडमध्ये जसं म्हटलं स्केच रेडी आहे. हं. मग जेव्हा माती पाटावर लागते, माझी इन्व्हॉल्वमेंट तेव्हा सुरू होते. मग बरं. तेव्हा बाजूला काय चाललंय ते मे बी ऐकत असेल, पण मी इन्व्हॉल्व नसेल त्याच्यात. हां. माझी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट त्याच्या समोरच झालेलं असतं. त्याशिवाय हा हा आउटपुट मिळणार नाही ना. बरोबर. आता ते बाकीच्याची इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात दिसली ना, रिफ्लेक्शन आलं की मग ते समजणार तुटक काम वाटेल ते. हो. त्यामुळे माझं काम आणि मीच पाहिजे त्यावेळी. तेव्हा तो हा आउटपुट तुम्हाला मिळणार. हं. मग ती इन्व्हॉल्वमेंट मी जास्त जपतो म्हणजे कामाच्या वेळी जरी काही आजूबाजू चालू असेल तरी मी एकरूप झालेला असतो. हो. पण सगळ्या ह्याच्यामध्ये बाप्पा म्हणजे आपण अगदी हक्काने बाप्पाकडे बऱ्याच गोष्टी मागतो हं. किंवा एक मित्र, सखा म्हणून ज्या पद्धतीने बाप्पाशी संवाद साधतो. तुमच्यासाठी बाप्पा कशा पद्धतीने? नाही मला बाप्पाने बापरे मला खूप दिलंय. काय मागायची गरज नाहीये. हं. एवढं दिलंय त्यामुळे मी काय असा संवाद आमचा संवाद तो कामाचाच गिव्ह अँड टेक म्हणजे तो बोललो ना, ती असाच जो मूर्ती हां, घडत असताना. माती म्हणजे त्याला रंगायची पण माझ्यासाठी काय ते लोकं बोलतात रंगल्यावर जिवंत वाटतो. माझ्यासाठी तो माती लागली आणि मी जसं म्हटलं ना, हां. पूर्ण झाल्यावर तो माझ्यासाठी जिवंत झालेला असतो. मग ते आमचा गिव्ह अँड टेक तोच म्हणजे मी त्याला बघून हसलो की झालं संपलं म्हणजे झालं आपल्याला पाहिजे अपेक्षित किती गोड. झालेलं मिळालेलं आहे. बरोबर. पण या व्यतिरिक्त मला वाटतं तुम्ही विविध मूर्त्याही करत असतात. म्हणजे मी काही बघितलं तुम्ही अ, जिवंत असे माणसांचे काही हां, हे बघितलं तर स्टॅच्यूज अतिशय वगैरे. हां. जिवंत वाटणारे असे मूर्त्या आहेत हं. किंवा मला स्वामी समर्थांची हो, मूर्ती हो. असेल. निळू फुले यांची ही मूर्ती तुम्ही साकारली मी ते फोटो बघितला आणि इतकं हं, सुंदर वाटतंय ते. तर मला तेही सांगा कारण बाप्पा व्यतिरिक्तही हं. विविध काम होत असतात. तर ते कशा हां, ते पद्धतीने? आमचं वर्षभर ते पण नियोजन असतं. आता फायबरचे फ्रीलान्सिंग पण चालू असतं. गणपती दसऱ्याला सुरू असतात. हं. मग ते असे काही उलट ते असं काम इंटरेस्टिंग थोडं आता हे कसं तेच तोच पण असतं ना हो, कामात एक हो. व्हेरिएशन काय नाही गणपतीच बनवायचे. बरोबर. मग ते एक चेंज म्हणून मी फॉर अ चेंज म्हणून ते पण कामं करतो. मग ते निळू फुलेंचं काम इथे कर्जतला एक ढाबा आहे. हं. बा काय ढाबा आहे घरंदाज मिजाज म्हणून. तिथे बरं. एक फक्त व्हेजिटेरियन मिळतं तिथं आणि ते लोकं कॉन्सेप्ट घेऊन आले होते ना तेव्हा त्याच्याकडे. मग त्यांचा कॉन्सेप्ट काय होता मेन की निळूभाऊ कशासाठी माहिती आहेत लोकांना निगेटिव्ह पार्ट माहिती आहे बरोबर. निळूभाऊंचा.
पण निळू भाऊ इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व खूप साधं भोळं व्यक्ती होतं ते. हम्म. ते त्यांना ऍक्च्युअली त्याच्यातून दाखवायचं होतं. त्याच्यातून ते हा भाव मांडायचे हा होते. आता निळू फुले म्हटलं की बाई वाड्यावर या असं थोडं नॉटी हा फील येतं बरोबर. ते. पण तसं नाहीये त्यांना ते तिथे त्यांनी माहिती पण दिली त्यांची. आणि हम्म. त्यांची गार्गी फुले म्हणून त्यांची हो. मुलगी आहे ती ते इनोव्हेशनला आलेली. आणि हम्म. बाबांना असं पाळण्यावर बस तुम्ही पाहिलं असेल ना हो पाळण्यावर बसलेले हो निवांत. तर त्यांचा मेन तोच होता मोटो की लोकांना निळू भाऊ माहिती हवंय पुढच्या पिढीला. आता एक कालबाह्य झालं ना आता निळूभाई पुढच्या पिढींना बरोबर माहितीच नाही होणार. बरोबर. मग ते हळू तो त्यांचा मेन इंटेन्शन होता की निळू भाऊ पुढच्या पिढींना चांगली व्यक्ती म्हणून चांगले ऍक्टर तर होते व्यक्तिमत्व पण चांगलं होतं त्यांना निगेटिव्ह पार्ट त्यांना धुसर करायचा त्यांना त्याच्यासाठी ते करून घेतलं होतं त्यांनी. म्हणजे ती एक स्क्रिप्टच झाली ना की बस अशा बस अशा हो राईट पद्धतीने ते राईट भाव हा मांडायचे राईट आहेत राईट आणि ते तुम्ही त्यांना ते व्यक्त त्यांच्या करायचे हा व्यक्त करायचं ते मूर्तीच्या माध्यमातून. वा किती छान. मला खूप छान वाटलं तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन आणि अनेक वर्ष भेट राहिली होती की ही जी मूर्ती मला आवडतायत त्यांचे जे काही शिल्पकार आहेत त्यांना भेटण्याची तर ते या निमित्तानं पूर्ण झालेलं आहे. पण आणखीन मला काही मूर्त्या तुम्ही दाखवू शकता. मला वाटतं हे जे तुमचं आहे ते सगळ्यात जास्त लोकप्रिय हा गजमुख गजमुख गजमुखाची मूर्ती तर ते साकारणं. गजमुख कसं मी 2010 मध्ये पहिल्यांदा काही वेगळे गणपती बनवले होते एकदम वेगवेगळे व्हेरिएशन्स दिले होते. मग त्यावेळी आता गणपतीचं वर्णन सगळ्यांना माहिती आहे की त्याचं शिर जे आहे ते गजाचं आहे बरोबर. हत्तीचं आहे. मग ते याच्या आधी कधी कोणी बघितलेलं नव्हतं. फक्त हे वर्णन माहिती आहे. तर हम्म. मी जसं बोललो ना की जे शिक्षणामुळे माझा आर्टिस्टिक हे नेहमी प्रवास चालू बरोबर. असायचा काहीतरी नवीन नवीन. मग हम्म. त्यावेळी मी हा प्रयोग केला होता. मग तो प्रयोग बोललो आपण बाहेरच्या मूर्त्यांना करू कोणाला आवडेल नाही आवडेल माहित नाही ना. त्यामुळे हम्म. घरच्या मूर्तीवर केला. घरची बरं मूर्ती मी गजमुख पहिल्यांदा केली आणि हा बरं. एवढा लोकप्रिय झाला लोकांना एवढा आवडला की मग तेव्हापासून तो 2010 ला केला आणि 2025 पर्यंत माझ्याकडे गजमुख आता इथे येऊन बघता तुम्ही नुसतं गजमुखच हो, आहे. किती गोड आहेत आता आणि जास्त जिवंत वाटतो ना तो भाई खूप गणपती जर जिवंत. असेल खरंच हो. वावरत असेल तर या रूपात असेल या हं. मान्यतेवर मी केलेला गणपती आहे तो. कारण या गजमुखाच्या मूर्तीचे डोळे आणि जी बाप्पाची हम्म. मूर्तींचे डोळे ते भाव खूप. तर तुम्हाला असेल हां आणि जरी ते त्याला भुवई नसली तरी पण तो सौम्य वाटतो किती छान म्हणजे आणि तुम्ही बघताय मिसमॅच ते. नाही वाटत जरी प्राण्याचं शिर असेल हो, तरी पण कारण ते मिसमॅच नाही ट्रान्झिशन वाटत हा येणं खूप हा हा महत्वाचं आहे कलर ते हा रंगांच्या हा 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 रंगसंगतीमध्ये. तो इक्वल त्यामुळे युनिफॉर्म फॉर्म वाटतो हां, गजमुखापासून पूर्ण खालचं अंग बाप्पाचं ते ते किती छान. खरा गणपती वाटतो. हो, सुंदर. पण या सगळ्यामध्ये आधुनिकता येतेय ना जसं जशी एआय असेल काय असेल हम्म, मूर्ती बनणं आणि ही जी सगळी प्रक्रिया काय वाटतंय हम्म. तुम्हाला पुढच्या नाही आता कसं काळामध्ये आता कशा पद्धतीनं असू शकतं ते. सोशल मीडियामुळे ऍक्च्युली ते खूपच म्हणजे फास्ट फास्ट स्पीडली वाटतंय ते आणि ते हम्म. ऍक्च्युली म्हणजे मी तर त्याला असं ते कसं थोडं घातक वाटतंय मला ते. कारण होतंय काय ना लोक आता एआयच्या इमेज आणून दाखवत आहेत हो आणि एआयचे इमेजेस काय आहेत तो जो त्यांच्याकडे डेटा सेव्ह आहे सेव्ह डेटा आहे त्यातल्या थोडं कट पेस्ट करून तुमच्याकडे आणि तुम्ही बघत असा एआयचे इमेज मोनोटोनच वाटतात एकाच पद्धतीचे वाटतात. अगदी. हे जसं व्हेरिएशन दिसतं ना जे हाताने फिजिकली काम केलं असतं ना हम्म. नैसर्गिक आहे ना म्हणजे आपले हे मेंदूनेच क्रिएट केलंय ना सगळं. बरोबर. तर मेंदू सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यात तर अजून तो पूर्ण व्यक्त व्हायचा आहे मेंदू. हम्म. आणि हे कसं आता लोकांनी लिमिट करून घेतलं एआय. आता तुम्हाला हे काम का आवडतंय हम्म. कारण फिजिकली भाव होतले फिलिंग होतलेत ना त्याच्यात. हो एआयचे इमेज मोनोटोनच एकच भाव भेटणार तुम्हाला. ते बरोबर आधुनिकता आता ठीक आहे कशा पद्धतीची वापरली गेली पाहिजे ते पण महत्वाचं आहे. त्याचा बरोबर. वापर कुठपर्यंत पाहिजे किती पर्सेंटेजनी पाहिजे ते पण ते आहे चांगलंच आहे. हम्म. पण त्याचा वापर कसा असा नकारात्मक नसावा. बरोबर. तो तुमच्या कामाला जोड दिलेला असायला पाहिजे. तुम्हाला वाटतं एआय आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी जे काही चित्र व्हिडिओज येत आहेत हम्म, त्याच्यामध्ये फिलिंग हम्म. भावाची कमतरता फिलिंगची कमतरता जाणवते. नक्कीच जाणवते म्हणजे मी बोललो ना मी आर्टिस्ट असल्यामुळे मी तर ते एआयच्या नादाला लागणार पण नाही म्हणजे एआयच्या नादाला लागणार नाही म्हणजे मी बोललो ना जसं मी त्याचा वापर करेन हम्म. पण माझ्या याच्यात तो किती खटकेपर्यंत नाही वापरू शकत तर एवढाच वापर असेल मला. बरोबर. मग तो आता आहे म्हणजे मी बोलू त्याचे परिणाम दुष्परिणाम दोन्ही आहेत. दोन्ही. तर मी जास्त प्रेफरन्स यालाच देईन. आता एक कसं थोडक्यात सांगतो आता तुम्ही टॅबवर पण ड्रॉइंग करता बरेच जण. बरं. ते ड्रॉइंग आणि पेपरला स्पर्श करून जी लाईन फिरते ना हम्म. पेन्सिलचा स्पर्श ती लाईन जास्त नैसर्गिक आणि आनंद देणारी माझ्यासाठी. हो जरी वळणं तुमची हा परफेक्ट हा असतील पण ते असतं ना ते शेवटी रॉ जे टॅब केलेलं हा आहे रॉ त्याची रॉ गंमत म्हणजे वेगळी. मी तो एक्झाम्पल कसा देईन. आता लहान मुलं आपल्याला का आवडतात लहान मुलाच्या ऍक्टिव्हिटीज का आवडतात त्यांना ब्लँक आहेत ते नॉलेज बरोबर नाहीये त्यांना बरोबर. स्टोर्ड नाहीये काही जे करते ते निरागसता ती निराग आवडते. असतात. ती निरागी असतात जेव्हा तुमच्या कामात दिसेल ना तेव्हा तुम्ही जिंकले. वा. त्या आर्टिफिशियल याच्यामुळे काय होतंय सगळं मोनोटोनस तेच तू हम्म. कर ह्यानी कर मी करत एआयचं हे वापरूनच करणार ना तुम्ही. एक वेगळं वाटेल त्यापेक्षा
हम्म. ह्याला जास्त लोक व्हॅल्यू देतात. नक्कीच. आहे खूप ते. महत्वाचा मुद्दा तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितला. शेवटचा प्रश्न असा की आत्ताच्या पुढच्या पिढीला याचं आणखीन महत्व कळावं किंवा हम्म. याची आवड निर्माण व्हावी. मला वाटतं तुमचे विविध वर्कशॉप्स आणि या हो सगळ्या हो गोष्टी होतात असतात होतात तेव्हा ती होतात. तरुणाई तुमच्याकडे काय प्रतिक्रिया देत असते किंवा ते हा. आणखीन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा कशा पद्धतीनं आणि आता मी मस्त जसं मगाही सांगितलं की मला देवाने खूप दिलंय, म्हणजे एवढी प्रसिद्धी वगैरे ह्याच्यामुळेच भेटली आहे मला. आणि याचा सोशल मीडियाचे मी आभार मानेन की तो त्याच्यामुळेच घराघरात पोहोचलाय, म्हणजे गावागावात जी गावं आपल्याला मॅपवर दिसतात तिथपर्यंत पण त्या मोबाईलमुळे पोहोचलंय. हो, आणि मी याची आवड आपसूक निर्माण झाली, कारण आकर्षक वाटतं ना, हे वेगळं बरोबर काम वाटतं. बरोबर. मग लोकांनी कळत नकळत असं त्याची गोडी लागली आहे, मातीत हात घालायला लागले मुलं. हम्म, मग एक तो असा बराचसा वर्ग निर्माण झाला हे काम करणारा. हो, कारण आता लोक माझ्याकडे येतात, पण मी सगळीकडे पुरू शकत नाही. तेही एक चांगली बाब आहे की मुलं करतायत स्वतःला, हा रेफरन्स घेऊन करतायत, बरोबर. स्वतःला डेव्हलप करतायत. मग आता मी जर जळगावला मूर्ती पोहोचू शकत, पण जळगावातला कोणतरी माझ्या मूर्त्या बघून बनवत असेल तर मी हा, त्यांचा रेफरन्स देऊ शकतो. तुम्हाला माझ्यासारखी मूर्ती थोडीफार अनुभवाने कमी जास्त तिथे मिळेल. हा, मग ते मुलांना एक चांगलं आहे, म्हणजे एक उपजीविकेचं खूप चांगलं साधन आहे. हम्म, वर्षभराचं तुम्ही नियोजन करू शकता. हम्म, हा एवढा सुंदर व्यवसाय आहे. आणि तुमचा आवडता, बरोबर. कोणाला बॉसिंग नाहीये, तुम्ही तुमचे बॉस. बॉस तोच आहे. हा, बॉस सर्वांचा बॉस तोच आहे तुम्ही. इथे तोच बॉस आहे आणि त्याचा आशीर्वाद आहे आणि एक्झॅक्टली म्हणूनच तुम्हाला इतकं सारं एक्झॅक्टली एक्झॅक्टली. लोकप्रियता असेल किंवा जे काही हा, ते कला आमच्या आहे. हातून घडून गेलं ते. नक्कीच नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्याच गोष्टीसाठी आणि खूप छान वाटलं तुम्ही आपुलकीने बोलावलात आणि तुमचा वेळ दिला त्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. मोरया, धन्यवाद. आणखी ही देखील एक मूर्ती बघू शकता तुम्ही. विशालजी यांच्या मूर्त्या ज्या आहेत म्हणजे अगदी सोशल मीडियावरही लोकप्रिय असतात, व्हायरल असतात, कारण विविध मूर्त्या बाप्पाच्या, प्रत्येक बाप्पाचं रूप जे आहे ते देखणं आहे, लोभसवाणं आहे, मनाला भावणारं आहे. पण यांनी एक वेगळी त्याला छटा दिलेली आहे, ती बघणं महत्वाचं ठरतं. हे पण बघू शकता तुम्ही, ही मूर्ती देखील इतकं सुंदर पद्धतीनं हे सुंदर आसन असेल किंवा हातात कमळ असेल. विशेष म्हणजे बाप्पाच्या हातातलं उकडीचं मोदक अतिशय खराखुरा वाटतोय बघा. आणि जर उंदरावर तुम्ही नजर टाकली तर तो देखील अतिशय खराखुरा वाटतोय. आणखीन एक मोठी मूर्ती आहे जी त्यांच्याच एका विद्यार्थ्याने साकारलेली आहे, पण रंगकाम जे आहे ते विशालजींनी केलेलं आहे. ही देखील मूर्ती जी आहे या सगळ्यांमध्ये एक मोठी मूर्ती आणि त्याला हातात, बाप्पाच्या हातात कमळ आहे, हातात उकडीचा मोदक आहे. बाप्पाची मूर्ती साकारणं एक वेगळं कौशल्य आहे आणि विशालजी ज्या पद्धतीनं ते साकारतात त्यात एक वेगळं आकर्षकपणा जो आहे तो बाप्पाच्या या भावमध्ये जाणवतो आपल्याला. केदार शिंदे यांच्या घरी विशालजींची बाप्पाची मूर्ती जाते. विजू माने यांच्याकडेही मी अनेकदा ही मूर्ती बघितली. अनेक सेलिब्रिटी कलाकार मंडळी यांच्याकडे इथून बाप्पाच्या मूर्त्या जातात. यावर्षी त्यांनी मूषक आसन जे आहे ते तयार केलेलं आहे. मूषक आसनावर मोठा असा मूषक पांढऱ्या रंगाचा आणि त्याच्यावर विराजमान असलेले बाप्पा गोड हसतायत. इतकी छान सुंदर खळी आहे बाप्पाच्या गालावर आणि ते डोळे आणि बाप्पा मोरया. कारण अनेक मूर्त्या ज्या आहेत या स्टुडिओ मधून निघतायत, तर अनेक जण जी आहे रीग जी आहे बाप्पाच्या मूर्त्या घेण्यासाठी इथे आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची ही सगळी जय्यत तयारी, इथून अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या घेऊन जात आहेत. आणि या सगळ्यात एक वेगळा कप्पा, एक वेगळा कोपरा, तो या सगळ्या रंगांचा. ही पण एक ही जी बाजू आहे किंवा हा जो कोपरा आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण याच रंगांमधनं आणि पुढे तुम्ही बघताय स्कल्पचर जे आहे, ती मूर्ती या सगळ्या साहित्यांनी साकारली जाते. त्यामुळे या सगळ्या साहित्याचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या एका कोपऱ्याला देखील या स्टुडिओमध्ये एक आर्टिस्टिक अप्रोच मला दिसतोय. किती सुंदर ना, म्हणजे सगळं डेकोरेशन, सजावट झाली असेल, गोडधोड पदार्थांची तयारी झाली असेल. आता फक्त वाट बघायची ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाची. या सुंदर मूर्त्या आणि लाडके बाप्पा आपले जे काय आहेत ते आपल्या घरी विराजमान होणार आहे. त्यामुळे
अगदी आनंदाचं असं वातावरण. अर्थात गणेशोत्सव म्हटलं की सगळी मित्रमंडळी, परिवार मंडळी एकत्र येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करतात, आरती करतात, गोडधोड पदार्थ असतं आणि या सगळ्यामध्ये सगळेजण एकत्र मिळून गणेशोत्सव साजरा करतात.